नमस्कार, मी राहुल. तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. हा खास व्हिडिओ माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे. त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. हा व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा लाडक्या बहिणींनो, कारण यामार्फत तुम्हाला मी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आमच्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल त्या उजव्या साईडला सबस्क्राईब नावे काळ्या अक्षरात त्यावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे, कारण सध्या जी चालू ई-केवायसी आहे त्या ई-केवायसी केल्याच्या नंतर काही लाडक्या बहिणींना खूप म्हणजे टेन्शन होतं की त्यांचे जून, जुलै आणि ऑगस्ट असे एकूण 3 महिन्याचे हप्ते भेटलेले नव्हते, थकलेले होते. त्यासाठी त्यांना टेन्शन होतं की अरे हे आम्हाला 3 महिन्याचे हप्ते आता भेटतील की नाही भेटणार, की आमचे हप्तेच बंद होणार. तर त्यांच्यासाठी मी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलोय. जर तुमची ई-केवायसी सक्सेसफुल झाली तर तुम्हाला हे 3 महिन्याचे जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचे तुम्हाला तुमचे थकलेले हप्ते भेटून जाणार आहेत, तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. ई-केवायसी सक्सेसफुल झाल्याच्या नंतर हे केव्हा होणार? जेव्हा तुम्ही ई-केवायसी सक्सेसफुल करताल. त्यासाठी तुम्हाला अगोदर ई-केवायसी करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला ते हप्ते तुमचे थकलेले जमा होतील. हे केव्हा होणार? हे तुमचे हप्ते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये होणार, कारण जून, जुलै आणि ऑगस्ट हे 3 महिन्याचे हप्ते थकलेले होते आणि जो चालू महिना आहे तो सप्टेंबर. हा सप्टेंबरचा केव्हा येणार? नोव्हेंबर मध्ये येणार. मग याच्या बरोबरच हे पाठीमागचे हप्ते पण याच्यामध्ये जोडून हे 4 महिन्याचे हप्ते तुम्हाला नोव्हेंबर मध्ये भेटून जाणार. त्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणं खूप महत्वाचं आणि अनिवार्य आहे. त्यासाठी लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता, घाई गडबड न करता व्यवस्थित काळजीपूर्वक आपली ई-केवायसी करून घ्या. काही त्यात चुका करू नका. काही असे प्रश्न आहेत, 1-2 ते खूप असे संभ्रमात पाडतात आपल्या महिलांना किंवा जे पण आपली ई-केवायसी करतात त्यांना. त्याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आपण आमच्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. त्यामध्ये आपण ते 2 प्रश्न घेतलेले आहेत, त्याचं उत्तर पण आपण दिलेलं आहे की त्या उत्तराला काय, हो किंवा नाही या 2 प्रश्नात उत्तर द्यायचं आहे. त्याचं पण आपण विश्लेषण त्या व्हिडिओत केलेलं आहे. त्यासाठी तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण आम्ही असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. धन्यवाद.